द लॉर्ड, हालेलुया. येशुदाय सागर चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. प्लीज येशुदाय सागर चॅनल प्रत्येकाने लाईक करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ टाकले जाईल आणि जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. देवाच्या गौरवार्थ प्रत्येकाने हा व्हिडिओ सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून आम्हाला मोठा व्हिडिओ टाकता येईल आणि मोठं देवाचं कार्य करणार आहे. मी तुमच्यासाठी प्रियजन सुंदरसा देवाचा म्हणणं आज संध्याकाळच्या वेळी घेऊन आलो. फिल्फिकरास पत्राचा 2रा अध्याय त्याचे बघा, त्याचं वचन सांगतं. दुसरं वचन, यावरून ख्रिस्ताच्या काही आश्वासन प्रीतीचे, काही सांत्वनाचे व आत्म्याचे, काही सहभागिता व काही कणवळा या करून जर आहेत, तर तुम्ही सकुच व्हा व एकमेकासारखी प्रीती करा आणि एक सजीव होऊन एक चित्त व्हा, अशा प्रकारे की माझा आनंद परिपूर्ण व्हा. परमेश्वराचं वचन सांगतं, प्रियजनांनो, सगळ्यांनी एक जीव व्हा, एक अटीने व्हा. कारण की जसं एकमेकाला प्रीती करणं, एकमेकाचं ओझं एकमेकासाठी प्रार्थना करणं, पवित्र आत्म्याला इन्व्हाइट करणं, ह्या पद्धतीने तुम्ही एकत्र येणं आणि एकत्र राहणं आणि एकत्र प्रार्थना करणं देवाचं वचन सांगतं. कारण की देवाचं वचन मत्ती शुभवर्तमानमध्ये हे सांगतं, प्रियजनांनो, जिथं 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र होणं, त्या ठिकाणी मी असणार. तर आज आज नाही, जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी 2 किंवा 3 असते, तिथं देवाची उपस्थिती असते. आज चर्च काय, तिथं चर्चमध्ये सर्व लोक येतात, ते देवाच्या उपस्थितीसाठी येतात. कारण की तिथं प्रियजनांना 2 किंवा 3 सर्व काय असतात, येशूला भेटायला येतात. ते कोणतं माणूस किंवा कोणाला भेटायला येत, ते देवाला भेटायला, ते देवाचा म्हणणं ऐकायला येते, ते देवाच्या प्रार्थना येते. म्हणून चर्चला जाणं गरजेचं आहे. जिथं कुठं अग्निअभिषेकाचं चर्च असेल, जिथं कुठं पवित्र आत्म्याचं चर्च आहे, वचन सांगतं, त्या चर्चला जरूर जा आणि त्या चर्च अटेंड करा. आज येशू प्रियजनांनो तुमच्या सर्वांवर प्रेम करतो. आज येशू तुमच्या घरात जेवणात यायला मागतोय. आज देखील या संदेशाद्वारे येशू तुमच्या घरात यायला. आज तुमची काही परिस्थिती असो, आज तो देव बदलायला तयार आहे. तुम्ही फक्त विश्वास धरा आणि येशूच्याच नावात आज चमत्कार तुमचा आहे. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. सर्वांनी डोळे झाका. पवित्र देवा येशू राजा, माझ्या जिवंत ख्रिस्ता, ऑनलाईन जेवढे लेकरं बघत आहेत त्या प्रत्येकाला स्पर्श कर. माझ्या जिवंत ख्रिस्ता, तुझं वचन सांगतं, येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचं आरोग्य आम्हाला मिळालं. तेच आरोग्य या लेकरांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. ज्याचं जिथे दुखतंय त्यांनी फक्त तिथं हात ठेवा. ज्यांनी जिथे दुखतंय त्यांनी फक्त तिथं हात ठेवा. माझ्या जिवंत ख्रिस्ता, ज्यांनी जिथे तिथे हात ठेवला त्या ठिकाणी, सर्व ठिकाणी येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचं आरोग्य यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. सर्दी, ताप, खोकला, गॅस्ट्रो, व्हायरल इन्फेक्शन यांच्या जीवनातून निघ येशूच्या नावात. थायरॉइड निघ येशूच्या नावात. ब्लड शुगर निघ येशूच्या नावात. अंधकाराची शक्ती यांच्या जीवनातून निघ येशूच्याच नावात. आतड्याचे रोग निघ येशूच्याच नावात. ज्याची किडनी खराब आहे त्याला किडनी नवीन रिसीव्ह करतो येशूचं. हृदय बरं होऊ येशूच्याच नावात. रक्त शुद्ध होऊ येशूच्याच नावात. दृष्ट आत्म्याचं कार्य यांच्या जीवनातून निघ. गरिबीचे श्राप मी यांच्या घरातून तोडतो. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा आरोग्य स्वीकारतो. ज्याला काम नाही त्याला हातात काम स्वीकारतो. रोज एक बायबल वाचणार येशूच्याच नावात. रोज प्रार्थना करणार आणि देवाचा गौरव करणार. आता पवित्र आत्माचा स्पर्श या प्रत्येकाला टच आणि पूर्ण मोकळीकता. रा 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 डा 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 टच हेल दॅम.